ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। बलिरामशेठ डोंगरे साहेब यांचं इथे आगमन होत आहे। दादा या व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे। धन्यवाद महागुरु। तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। आणि ग्रामस्थ मंडळ चषक इंग्रजी नवीन वर्ष प्रवीण आता संपणार आहे आणि बघा आपण पाहतोय डिसेंबर मधील ग्रामस्थ मंडळाची भव्य दिव्य चषक ची स्पर्धा आहे। चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा। वेळ खूप कमी, आता वेळ खूप कमी आहे। सायंकाळ सुद्धा झाले आणि मॅनेजमेंटने जे 11 सामने आज खेळवले अगदी सुरळीतपणे, मॅच पाहायला मजा येईल। आज आपण पाहतोय अंश 11 खेळणे, शैलेशजी माळी असतील, प्रदीपजी माळी या संघाचे पुरस्कर्ते खंदे पाटीराके आणि त्यांचे सर्व सहकारी। मॅच पाहायला मजा येणार आहे प्रवीण, कारण टफ मॅच होईल। बेलवली संघ त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद एका बाजूला, खेळणे संघ त्यांची सुद्धा गोलंदाजी ताकद। जशास तसं प्रत्युत्तर। प्रणित कायकर पहिले षटक घेऊन आलाय आणि समोर उभा आहे अक्षय माळी, साजेश माळी। फायनलचा पहिला चेंडू, काय दर्जेदार गोलंदाजी, क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि धक्का पहिला। अक्षय माळी आणि साजेश माळी, एक प्रमुख फलंदाज बाद झाला साजेश। ओपनिंग ब्लास्टरचा पहिला फलंदाज 0 वर बाद झाला आणि क्रमांक 3 वर चाललाय क्षितिज माळी। मॅच गरम आहे, सामना 3 षटकांचा आहे। फायनलचा हा महामुकाबला जरूर पाहतो आपण। ग्रामस्थ मंडळ चषकाची ही स्पर्धा आहे। विजेता प्रवीण कोण होणार ही उत्सुकता सर्वांना आहे। कोण असेल ABC मधील मालिकावीर फ्रीज, कोण असेल DEF ग्रुप मध्ये मालिकावीर फ्रीज, आणि कोण असेल या स्पर्धेतील बॅटर, बॉलर, बॅट्समन, बेस्ट सिक्सर। ही खूप सारी नामांकन। प्रणित कायकरला मिळाली सफलता, धक्का मिळाला पहिला, दबाव निर्माण आणि दडप झुगारून खेळ करावा लागेल अंश 11 खेळणेला। गोलंदाजी दर्जा आणि इथे बेलवलीची गोलंदाजी क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये। अकाउंट ओपन झाले, टाळ्या शिट्या, कौतुक होईल का फायनलचा सामना आहे। आपण पाहतो ही मोठी स्पर्धा आणि आता शेवटचा सामना आहे। प्रणित कायकर 2 चेंडूचा खेळ संपलाय, 10 धाव फलकावर 2। क्षितिज कडून अपेक्षा अक्षय माळी कडून, गोलंदाज प्रणित कायकर। अखूर टप्प्याचा हाफ ट्रॅकर लॉफ केला मेन रोड वर आणि हा दणदणी षटकार। माळीचे सरपंच आहेत अंश 11 खेळण्याचे पुरस्कर्ते आणि का योगायोग आलाय बघा। फायनल मध्ये त्यांची उपस्थिती मात्र इथे खुश करताना क्षितिज माळीच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा। डीप कडे फिल्डिंग चांगली झाली। क्षितिजच्या बॅटिंग न प्रवीण इम्प्रेस केले, काय फटके खेळतो, इम्प्रेसिव्ह, ब्रिलियंट या कौशल्य त्याच्याकडे। गॅप मध्ये चांगला खेळतो, खराब चेंडूची प्रतीक्षा करतो आणि 1 रन शॉट नजर आहे। पंच पॅनलचं सुद्धा आपण कौतुक करूया। 4 चेंडू संपलेत आणि 10 धावा आहेत, 10 रन्स, 1 रन शॉट। क्षितिज माळीला साथ देतो अक्षय आणि आता अपेक्षा पुन्हा एकदा अक्षय कडून। अक्षय माळी सलामीचा फलंदाज, फायनलचा सामना पाहतोय प्रणित गायकर बेलवली विरुद्ध खेळणे। ग्रामीणचे हे 2 संघ ठरले अव्वल। पुढचा चेंडू प्रणित गायकर, टप्पा पडला, मागे ठेवला, ही रणनीती व्यूह नीती दाखवल्या। आणखीन एक डॉट बॉल, गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा फायनल मध्ये धडक मारता येते हे दाखवून दिलं या दोन्ही संघानं। सर्वप्रथम त्यांचं कौतुक करूया, सक्रिय सहभाग दाखवला आणि आपल्या गोलंदाजांची ताकद दाखवली दोन्ही संघानं। थोडा दबाव आहे, 5 मध्ये आतापर्यंत धावा आल्या आपण पाहतो, एकूण 10 धावा आहेत। विकेट 2 धावा, षटकार 5वा आपण पाहतो, 4था चेंडू 2 धावा, 5वा चेंडू डॉट। गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे, अगदी संतुलित गोलंदाजी। पुढचा चेंडू
हाफ ट्रॅकर उंची कमी होती, खाली राहिलाय, प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, सामना 3 षटकांचा आहे आणि एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 10. फायनलचा सामना पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या धावफलकावर 11 सॉरी 10 धावा आहेत. 1 रन शॉट कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्ह चेंजेस आम्ही पाहतोय. सर्व आमचे कॅमेरामन फायनलला कव्हर करत असताना 10 धावा एंड ऑफ दी ओव्हर. ओव्हर नंबर 2 कैलास पाटील. ताकदीचा वापर कव्हर कडे. स्वप्नील पोहोचतोय विरुद्ध दिशेने, झेल घेणं कठीण होतं. 2 धावा पूर्ण. नकार दिलाय बघा. हे एक संवाद कौशल्य पाहिजे. 2 धावा आपल्याला पुरेशा आहेत. खराब चेंडूची प्रतीक्षा असेल ना, हुरूर लागले. काळानुसार सर्वांना बदल व्हावं लागतं आणि क्रिकेटमध्ये सुद्धा हेच असतं. विजयानं आनंदित होणं, पराभवाने निराश होणं हा निसर्गाचा नियम असतो. मात्र कर्तव्य पार पडत असताना फायनल मध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय ही अस्तित्वाची लढाई. टप्पा पडला, चेंडू स्किट झाला, फ्ला होईल, आणखीन एक डॉट बॉल. प्रणित गायकर आता कैलास पाटील. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट. एकूण धावा धावफलकावर 12 धावा आहेत. सेकंड ओव्हर. कैलास पाटील समोर उभा आहे फलंदाज. चांगला प्रयत्न, मात्र कनेक्ट होऊ शकत नाही. किती चांगली भेदकता आहे बघा, दर्जा किती. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील अभिचं षटक पाहिलं, फिरकीचा गोलंदाज आहे. कैलासनं सुद्धा मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाले आणि आज बेलवलीच्या गोलंदाजीने इम्प्रेस केलं, खेळण्याच्या बॅटिंगनं इम्प्रेस केलं आणि दोन्ही संघानं आज दाखवलेली आपली मक्तेदारी. लॉफ करतोय जरूर आणि चेंडू चालले कव्हर कडे. मिळतील पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहतोय. तर मॅनेजमेंट आम्हाला सांगेल, मॅनेजमेंट सांगेल. यस, फायनली मॅनेजमेंट आणि अंपायर डेड बॉल. कारण काही पाठीराखे होते आणि 4 व्हीलर आतमध्ये येत होती. पॅव्हलियन मधून आवाज आला खेळाडूला आणि अखेर मॅनेजमेंट आणि अंपायर पॅनल डिसिजन केलाय. आणि बघा हे थोडे शुभ संकेत असतील आणि हे छोटे छोटे क्षण आहे ना प्रवीण, खूप महत्वाचे असतात. मॅच टर्निंग पॉइंटला चर्चा होते. डेड बॉल. स्ट्रेट चेंडू, प्रहार करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. 1-2 मोठे फटके पाहिजेत. मात्र या मैदानावर पाहिल्या 50 धावेसाठी नाकी 9 येतो. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेली ही खेळपट्टी. एकूण धावा धावफलकावर 12. कैलास दर्जेदार गोलंदाजी. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आले. प्रहार करतोय, कनेक्ट करू शकला नाही. स्लिप कडे क्षेत्ररक्षक रेडी. धाव घेण्यासाठी प्रयत्न, झुंज लागते. प्रयत्न सुद्धा चांगले. प्रयत्नांची पराकाष्ठा सूर्य. अंश 11 खेळणे कमी लेखून चालणार नाही आणि क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका. काहींचे दिवस गाजलेले असतात, काही दिवस गाजवणार असतात आणि काहींचे दिवस ऑलरेडी गाजलेले असतात. आणि हा सामना कोण गाजावाजा करेल, प्रत्येकाचा दिवस असतो, वेळ असते. आणि आता कैलास गुड बॉलिंग, खोदून काढलाय. झेल होणार का? फिल्डर रेडी आणि पकडलाय झेल. व्हॉट अ कॅच. आणखीन एक ओव्हर कंप्लीट. 2 षटक संपले. व्हॉट अ बॉलिंग. गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. टू व्हीलर्स मैदानामध्ये आलेली आहे. फायनल सामना आहे मित्रांनो आणि आयोजन हे अतिशय नेत्रदीपक आहे. सामना वर्तमान लढत सुरू असताना कुणी मैदानामध्ये शिरकाव करू नका. ज्ञानेश्वर डोंगरे, डोंगरेचा पाड्यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. सर्व पुरस्कर्त्यांचं, सर्व दानशूरदांचं आपण धन्यवाद देऊया. अंश 11 खेळणे. बिग मॅच. आई गावदेवी बेलवलीचा पारड जड झाले. आघाडीवर या आई गावदेवी 11 बेलवली. थोडा पिछाडीवर या अंश 11 खेळणे.
शैलेशजी माळी, प्रदीपजी माळी या संघाचे पुरस्कर्ते. वेळ गेली नाही, मात्र गोलंदाज सुद्धा तेवढ्या ताकदीचा आलाय. धावा दाफलकावरती 13. 2 षटक संपली. अभि चोरगेचं हे तिसरं षटक. पहिला चेंडू हल्ला चढवलाय. फिल्डिंग तेवढी चालली. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ बॉलिंग, क्वालिटी ऑफ बॉलिंग, व्हरायटी, व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि अखेर बेलवलीने इम्प्रेस करते. थोडा डाव पिछाडीवर. क्षितिजला, निखिलला हालचाली कराव्याच लागतील. 5 चेंडू बाकी, धावा 14. 3 षटकांचा सामना आणि हे शेवटचं षटक. ओ, या फटक्याची गरज होती, मात्र व्हेरी क्लोज आहे आणि तिथे फिल्डर रेडी. आणखीन एक धक्का. महत्वाच्या सामन्यात लाईनअप थोडी ढिसाळलेली पाहायला मिळतोय आणि याचा फायदा मिळतोय बेलवलीला. एकूण धावा दाफलकावर 14. 4 चेंडू बाकी आहेत. प्रवीण, जर 2 मोठे फटके आले ना तर मजा येईल, उत्साह येईल. कारण खेळण्याची सुद्धा बॉलिंग तेवढी चांगली आहे. अटॅकिंग बॉलिंग त्यांच्याकडे सुद्धा आहे. मॅच पाहायला मजा येईल. व्हॉट अ मॅच. दुसरा अंक आपल्याला खूप काही सांगून जाईल. तर आतापर्यंत टोटल रन्स पाहूया. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 आणि यापूर्वी कॅल्क्युलेशन पाहिलं. अभि चोरगे 14 धावा दाफलकावर. मात्र सिरीजचं जे कॅल्क्युलेशन होतं ना तर सुपर 12 मध्ये संपलंय. मात्र ही मॅच पाहायला मजा येईल. कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये जेव्हा पाहतो फायनल मध्ये सिरीजचं कॅल्क्युलेशन असतं तेव्हा सिरीज साठी खेळताना पाहतो, मात्र इथे तसं होणार नाही. ऑन साइडला गॅप मध्ये लॉफ्टेड स्ट्रोक. या फटक्याची गरज होती. 11 खेळण्याला आणि येतोय हा धमाकेदार फटाका. षटकार. थँक्यू व्हेरी मच. एकूण धावा दाफलकावरती 20. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फाईट बॅक. 2-3 मोठे फटके मजा निर्माण करेल तोच प्रयत्न. मात्र धारदार गोलंदाजी. जरी डॉट चेंडू फेकून सुद्धा पश्चाताप करतो, म्हणजे त्याची लाईन वेगळी होती. का विश्वास आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. आय सेटल गेलेत आणि आता अपेक्षा वाढल्यात त्या स्ट्रायकर एंड फलंदाजाकडून. आशिष माळी क्रमांक 5 पुन्हा खोदून काढतोय कव्हरच्या वरून. डिफिकल्टीज येतील, झोकून देतोय. 2 धावा वेगाने पळून काढल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डायरेक्ट हिट, व्हेरी क्लोज. पाहूया आपण, पाहूया इथे नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. क्षितिज स्क्रीनवर पाहूया. प्राप्ती लाईव्ह. सर्वांच्या नजरा प्रवीण या मॅच कडे आहेत. फायनलचा महामुकाबला. वेळ पाहतोय 5:33 आहेत. गुड मॅच. यस, आउट, रनआउट. तिसरी धाव धोक्याची होती, मात्र तो धोका दाखवला आणि आता आपण पाहतोय क्षितिज गेलाय. एकूण धाव फलक, टोटल रन्स 22 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा अभि चोरगे. फायनलची लढाई शेवट गोड होणार का? समोर उभाय आता बॅटर क्षितिज माळी. आतापर्यंत 3 चेंडू डॉट खेळला, 1 षटकार, दुहेरी धावा 3 वेळा पाहिल्या आणि साहजिकच सर्वांच्या नजरा क्षितिज माळीकडे. एकूण धावा दाफलकावर 22. शेवट गोड करायचा होता, फटका कन्वर्ट झाला नाही आणि झाली मिसफील्ड. नशिबाचा चौकार, नशिबाचा. काय मॅच रंगते बघा. तणाव, चिडचिड, टेन्शन वाढलं. आता बेलवलीचं टोटल रन्स, एकूण धावा 26. 27चं टार्गेट, कंपल्सरी चेस. आणि जाऊया महागुरु यांच्याकडे मान्यवरांच्या सन्मानासाठी. तर थँक्स सागर मांडवकर. इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात आज या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेले आहे. निश्चित स्वरूपात घोट गावावरून आलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे सर्जा बैलाच्या मालक निलेश शेट प्रधान साहेब. या तुम्ही. शैलेश दादा इथले ऑर्गनायझर आहे खऱ्या अर्थाने. ते स्वतः डोंगराचा पाडा आणि खेऱ्यांना म्हटलं तर ते एकत्रित गाववाले. अरुण पाटील जगदीश, तुमचे स्वागत आहे.
अरुण पाटील आणि जगदीश या आपण. सर्जा ग्रुप या एकत्रित निलेश शेठ प्रधान साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. प्रदीप शेठ माली, शैलेश शेठ माली विद्यमान सरपंच किरणे या एकत्रित सन्मान करू आपण. आज खऱ्या अर्थाने बघा सूरज डोंगरे आम्हाला इथे माहिती देतात. ट्रिपल हिंद केसरी, महाराष्ट्र ट्रिपल हिंद केसरी सर्जा बैलाचा खऱ्या अर्थाने छोटा सर्जा याचा सत्कार होता. परंतु काही कारणास्तव घाटपातावर खऱ्या अर्थाने घाटावर मोठमोठे शर्यती आहेत बैलगाडा आणि तिथे त्यांना जावं लागलं. त्या कारणास्तव ती येऊ शकले नाहीयेत. बघा त्यांच्या समेत किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश माली साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू की आम्ही कधीच नसतो माग, सारे अड्ड्यात लावतो आग, एकच नाद बैलगाडा शर्यत. आणि शैलेश आता वैयक्तिक सत्कार करायचे आपल्याला. तर खेळ स्टार्ट असेल बघा. किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, किरणे गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना उरासी बाळगणारे विद्यमान सरपंच अंश एंटरप्राइजेस शैलेश माली साहेबांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सूरज डोंगरे आमचे प्रमोद डोंगरे यांच्या शुभास्ते त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर प्रदीप शेठ माली, प्रदीप शेठ आपण या. चेंडू हवेत आणि इथे फलंदाज बाद. सन्माने प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. मोठी हस्ते आहे त्यांचा सन्मान आपण इथे करतो कारण अंतिम सामना आहे. त्यानंतर प्रदीप शेठ माली खेरेने प्रदीप शेठ यांचा सन्मान इथे केला जाईल. बघा आमच्या कुशालदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने सन्मान केला जात आहे. प्रदीप शेठ माली खेरेने एकच वादा अमुचा प्रदीप दादा यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि खेरणे ग्रामपंचायत किंगमेकर म्हणून ते खऱ्या अर्थाने ओळखले जातात. तर जगदीश कोहली आणि अरुण पाटील या तुम्ही या, तुमचा सन्मान केला जाईल. ओ टू प्रवीण टेंब्या त्यांच्याकडे बोलू. थँक्यू. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवट गोड व्हावा. शेवट गोड झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. मेगा फायनल मॅच ऑन. बोथ द टीम ऑल द बेस्ट. अभी माली, अभी को पहली विकेट, दूसरी विकेट, टेक ऑन द कैच. अंश 11 खेलने ऑन लीड. 27 डिफेंस करने हैं और इससे बढ़िया गेंदबाजी आज नहीं हो सकती. अभिषेक माली चमक रहे, चमचमाती ट्रॉफी को देखकर गेंदबाजी भी चमक रही है. हु इज अ लकी टीम टू वॉन द चॅम्पियन ट्रॉफी. तर सन्मान्य निलेश शेठ प्रधान साहेब या. एक सन्मान आपला सर्जा बैलाचा झाला या नावाने झाला खऱ्या अर्थाने, परंतु आमचा तुमचा आता वैयक्तिक सन्मान इथे केला जाईल. आणि जगदीश कोहली अरुण पाटील या तुमचा सन्मान इथे केला जाणार आहे. आता अंतिम सामना आहे. प्रवीण इथे मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. निश्चित स्वरूपात निलेश प्रधान साहेब घोट गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान केला जातं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस, महागुरु म्हणून तुम्हाला आमंत्रित केलं जातं की पाहुण्यांचा सन्मान आपण करावा. गेंदबाज तैयार. अभी माली बहुत ही रफ्तार के साथ बीट किया. अभी माली अच्छे उत्तम फॉर्म में. अंश 11 खेलने 3 ओवर का मैच, 27 डिफेंस करने, 9 का रन रेट. बहुत आसान है बेलोली जीतना 9 एक ओवर में, लेकिन आप मुश्किल बन रहा है आपके लिए. मैच ऑन. पहला प्रणीत आउट हुए, अब आएंगे उसके बाद जीतू. अभी के साथ दीपेश बल्लेबाज है. 2 आउट हुए, 2 बचे हैं. क्या मुकाबला बना है. नावरी टीम का सफर समाप्त हुआ, लेकिन ये 2 टीमें कमाल की गेंदबाजी, लाजवाब परफॉर्मेंस. पावर प्ले में दोगुनी पावर है खेलने की. डोंगर चपाड़ा के सरजमी पर
खेरने टीम सबसे पहले सुपर 6 में इनकी टीम गई थी और ये टीम जिस फॉर्म में खेल रही है लगता है चैंपियन ट्रॉफी उठा सकती है। 4 गेंद 0 मैडन ओवर के नजदीक जा रहे विकेट टेकर गेंदबाज अभिषेक माली। हवा में गेंद, 2 विकेट मिले, क्या तीसरी मिलेगी खेरने को? जी मिल गई विकेट, 3 बड़े विकेट फाइनल में चमकते हुए अभिषेक माली। जे ट्रिपल हिंद केसरी आणि त्याच्या मालक आपण निलेश प्रधान यांना व्यासपीठावर पाहतो। त्यांच्या वतीने मालिकावीरसाठी इथे फ्रीज रेफ्रिजरेटर पुरस्कृत करण्यात आलेला आहे। क्वालिटी गेंदबाजी में अभिषेक माली की गेंदबाजी पसंद आई तो तालियां बजनी चाहिए खेलने तर वाले। सन्माननीय संदीप शर्मा माली खेरणे यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स। उच्च कोटि की गेंदबाजी, 5 गेंद 3 विकेट, कोई रन नहीं। ये फाइनल की अगर मैडन ओवर आती है तो इतिहास बनेगा अभिषेक माली के लिए। अभी तक 3 मैडन ओवर की है, क्या ये चौथी मैडन ओवर आएगी वो भी फाइनल में 3 विकेटों के साथ? ये इतिहास होगा अभिषेक माली के लिए। 7547 लकी नंबर के साथ ये टीम हमेशा उतरी है और इस टीम ने कमाल धमाल मालामाल खेल किया है। कोई रन नहीं, खाता नहीं खुला बेलवली का। क्या ये 27 चेस करेगी फाइनल में? आखिरी गेंद, चौथी विकेट मिलने वाली थी और ये खराब थ्रो। बैकअप मिला है, 1 रन मिला, लेकिन भले फील्डर तैयार नहीं थे और यहां पर खाता खुलता हुआ बेलवली का। 3 विकेट, शानदार गेंदबाजी, जरा जोरदार तालियां अभिषेक के लिए। टर्निंग पॉइंट गेंदबाजी की, सबसे बड़े विकेट लिए प्रणीत गायकर, जीतू पाटील और दीपेश को बाहर किया। निश्चित स्वरूपात बघा अभिषेक मालीने अतिशय सक्षम गोलंदाजी केली। प्रवीण सागर जर आपण विचार केला ना, अभिषेक माली यांचे पिताश्री किरणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बुधाजी शेठ माली साहेब सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने। बघा जी देखिए, खेरने गांव सबसे नजदीक के महागुरु और खेरने पूरा गांव आ चुका है। कुछ दर्शक यूट्यूब पे जुड़े हैं और हमारे साथ आदरणीय शैलेश माली सरपंच किंग मेकर प्रदीप शेठ माली भी मौजूद है। योगेश मंडवी जो खेरने के जमाई है, उसाटने के आयोजक, कश्मीर से ये मुकाबला देख रहे खेरने का, उनके बहुत ही निकटवर्ती है योगेश दादा मडवी, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने के आयोजक, उनकी ओर से शुभेच्छा। 12 गेंद 26, 13 का रन रेट। क्षितिज माली के हाथों पे गेंद। क्षितिज इस साल अत्युत्तम फॉर्म में, मैंने कहा ये कोहिनूर हीरा मिला है खेरने को। जिस तरीके से उन्होंने छक्का मारा फाइन लेग पर, अब ये गेंद देखिए, ये परफेक्ट ऑलराउंडर है। अगर शायद ये लीग में खेलेंगे तो बिक सकते हैं ऑक्शन में, इतनी तगड़े गेंदबाज बनते जा रहे क्षितिज। 26 रन चाहिए 11 पे। फाइनल का मैच, डॉट गेंदे। बेलवली बहुत भूखी नजर आ रही है, कितनी गेंदे खाएगी और बेलवली? जिस बेलवली ने सभी मुकाबले 1 सेट जीते, क्या वो बेलवली की दमखम कम पड़ गई या नहीं? 3 बड़े बल्लेबाज आउट हुए, उसके बाद साहिल और अभित सोर के मुकाबला खेल रहे। साहिल डॉट गेंदे लगातार खेल चुके हैं। 2 गेंद डॉट के लिए, लॉन्ग ऑफ पे कोई फील्डर मौजूद नहीं, दूर से आएंगे, एक टप्पा फील्ड करेंगे, लेकिन तब तक स्ट्राइक रोटेट हुई। यह फाइनल का मुकाबला है, सिंगल डबल नहीं, बड़े स्ट्रोक तो मारने पड़ेंगे। लेकिन जब तक अभित सोरगे नॉन स्ट्राइक एंड पर है, बेलवली भी सेफ होगी, क्योंकि अभित सोरगे के अंदर काफी क्षमता है। अब जीत के लिए जो समीकरण है 9 गेंद 24, अब मुकाबला बना है। ये 3 बॉल बेलवली के लिए बहुत जरूरी है, इस पे तो बड़े स्ट्रोक चाहिए बेलवली। 9-24, मिस टाइमिंग, बल्ले का किनारा, पीछे विकेट मिल सकता है, कैच ड्रॉप, कोशिश अच्छी थी वहां पर। और ये क्या हुआ? तू मैं, नतीजा निकला 4 रन रहा और ये चौका। 9 गेंद 24 थे, 8 गेंद 20। ये होता है फाइनल का मुकाबला। टेम्परामेंट चाहिए, संयम चाहिए, संभल के खेलिए। ठीक, तर इथे सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील वावंजे क्रिकेटचा आनंद घेतात। त्यांच्या समवेत 4747 माजी सरपंच एकनाथ शेठ पाटील तुम्हा दोघा व्यक्तिमत्वांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। वावजे 40+ भी एक ट्रॉफी उठाएगी, लेकिन मेगा फाइनल कौन जीतेगा, कौन चैंपियन बनेगा? 8 गेंदे 20 रन, अब मौका बना है दोनों के लिए। क्षितिज माली फास्ट एंड फ्यूरियस, ये बहुत तेज गेंदबाज है, फास्ट एंड फ्यूरियस, तेज बॉल कर रहे। आखिरी गेंदे
क्षितिज माली और अभिषेक ने कमाल किया। लगभग 27 का टारगेट था, लेकिन दोनों गेंदबाजों ने 6-7 रन दिए। 7 रन 7 गेंद भी चाहिए। मैच बैलेंस है अभी तक। फाइनल जी हवा में गेंद, फील्डर नीचे, अक्षय गोंदली मिडो पर, कैच ड्रॉप, 2 कैच ड्रॉप, 3 कैच ड्रॉप अभी तक देखा जाए तो मिलेंगे। 2 20 चाहिए थे, 6 गेंद 18। महागुरु 6 गेंदों पे 18, 3 छक्के चाहिए, क्या लगेंगे? अभी चोरगे अभी तक बचे ना। निश्चित रूप से क्रिकेट एक मात्र ऐसा खेल है, प्रवीण यदि बात करे, सागर यदि चर्चा करे, अनजीतों से भरा हुआ खेल माना जाता है। जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती। जी बिल्कुल, ये ग्रामस्थ मंडल चषक है, ये डे है, लेकिन 2 महीने बचे हैं। 2 महीने के बाद इसी मैदान पर नाइट मैच होने वाली है। यही कमेटी जो नाइट टूर्नामेंट रखेगी, इंतजार करिए। मेरे ख्याल से 50 दिनों का इंतजार है और 50 दिनों के बाद इसी मैदान पर रोशनाई होगी और नाइट टूर्नामेंट का आगाज किया जाएगा। ग्रामस्थ मंडल चषक ढोंगरेचा पाडा प्रकाश झोतातील नाइट सामने 1 ओव्हर और जीत के लिए चाहिए 18। मैच ऑन, मजा आएगा। अतुल गोंदली पिछले मैच के हीरो, मैडन ओवर की थी अतुल ने। अतुल का स्वागत। अभी चोर गया, अभी जिंदा है, इसे अभी का जिक्र किया। जब तक अभी है तो मुकाबला बेलौली के पक्ष में है। अभी चोर गए, कमाल की बल्लेबाजी। यही अभी जिन्होंने पहले दिन 6 गेंद पे 5 डिफेंस किए थे, वही अभी 1 गेंद पे 6 मार रहे। अब मुकाबले में मजा आता हुआ। 5 गेंद 12 चाहिए, 1 डजन रन, 2 बड़े स्ट्रोक और अभी चोर गए। इतनी आसानी से बेलौली नहीं छोड़ेगी मैच। जिस अतुल ने मैडन ओवर फेंकी, उस अतुल का स्वागत हुआ 6 के साथ। ये क्रिकेट है, क्रिकेट की यह दुनिया अजीब है, अजीब हो गरीब। पब्लिक डिपॉजिट स्टैंड में बॉल 6 रनों के लिए। चलिए बात बनेगी, मेगा फाइनल हो तो ऐसा। तर स्पर्धेकरता सन्माननीय किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशन मालीसाहेब यांच्या वतीने 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आणि त्याचबरोबर प्रदीप शरण माली किरणे यांच्या वतीने या स्पर्धेला 5,555 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मैच ऑन, रोमांचक मुकाबला। 4 गेंद 6 चाहिए। अभी चोर के 2 ओवर नॉन स्ट्राइक गेंद पे तड़प रहे थे, जैसे स्ट्राइक मिली 2 छक्के, जरा जोरदार तालियां। ये 2 बड़े स्ट्रोक पसंद आए। 2 बेलौली कम बैक कर रही है। 4 गेंद 6 चाहिए। मुकाबला समाप्त होने के बाद स्टंप को कोई हाथ नहीं लगाएगा। जल्लोष करिए लेकिन स्टंप को हाथ ना लगाए। 4 बॉल 6 रन। ओ तेज है, अतुल गोंदली का कमबैक, वापसी की उम्मीद है। जिस अतुल ने मैडन ओवर की, उसी अतुल पे हल्ला बॉल और अतुल वापसी करते हुए 3 बॉल 6, कंपल्सरी चेसिंग। ये होता है मुकाबला, खुन्नस मुकाबला, पैसा वसूल। ये होता है मेगा फाइनल और ये होता है ठंडी में गरम गरम मुकाबला। अब मजा आएगा दोस्तों, कई मजा आइए। पैसा वसूल मैच आपके सामने। 3 बॉल 6, 3-6 हवा में और ये 6 फिनिश। या पनवेल तालुक्यात बेलवली गाव आहे लई सुंदर, गाव देवीच्या आशीर्वादानं सगळ्या गावकऱ्यांचा धंदा छान। यो आग्र्यांचा गाव, भक्तीचा भाव, गाव देवीला पूजता। साकारात अंश 11 खेळणे क्रिकेट संघावर मात करीत स्वर्गीय कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ डोंगरेचा पाडा ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि त्या स्पर्धेवर आपलं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं। बेलवली क्रिकेट